आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत अद्भुत आणि भक्तिपूर्ण अनुभव. पाथरोड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील सहयोगी विमल तिक्के ताईंनी एक अनुभवलेली एक अद्वितीय दर्शन. विमल ताईंना बालपणापासून भजनाची आणि विशेषतः विठ्ठल अभंगाची खूपच आवड होती. त्या नेहमी विठ्ठलाचे भजन मनापासून गात असत. एके दिवशी असंच झाले की सहयोगी दादांनी त्यांना सांगितले, ताई तुम्ही ध्यान करा, सहयोग ध्यान करा, श्री माताजीचं ध्यान करा, कारण श्री माताजी मध्येच खऱ्या अर्थाने विठ्ठलाचं रूप आहे. पण ताईंना सुरुवातीला विश्वासच बसेना. मात्र एक दिवस असेच झाले की सहयोग सेंटर मध्ये त्या आल्या, जिथं त्यांना मनापासून भजन गाता आलं. त्यांनी त्यांचं अत्यंत आवडतं असं भजन गायलं, विठ्ठल बोल मला तुझं दर्शन घडू दे. आणि काय आश्चर्य, त्या क्षणीच श्री माताजींच्या प्रतिमेमध्ये साक्षात विठ्ठलाचं दर्शन त्यांना पाहायला मिळालं. असा अनुभव फक्त श्रद्धा, समर्पण आणि ध्यानानेच प्राप्त होतो. श्री माताजी म्हणतात ना, तुम्ही फक्त ध्यान करा, हर क्षण मैं आपके साथ रहती हूँ. हा अनुभव केवळ एक भक्तीचा क्षण नसून तो एक सत्य घटनेचा अनुभव आहे, एक चैतन्याचा स्पर्श आहे. विमल तिक्के ताईंनी तो अनुभव स्वतःच्या आवाजातच आपल्या सर्वांसोबत शेअर केला आहे. तर चला मग आपण साक्षात त्या अनुभवाकडे एकत्र पाहूया. जय श्री माताजी. जय श्री माताजी. पाथरोड सेंटरमधून आपलं नाव काय? विमल तुकाराम तिकटे. आणि आपण पाथरोडमध्ये किती दिवसापासून सेंटरला येता इथं? आता 1 महिना झाला मी सेंटरला येते. आणि नवीनच सेंटरला आपल्याला बोलवल्यानंतर तुम्ही तिथं अनुभूती काय झाली तुम्हाला? अनुभूती, मी भजन गाते आणि भजन गात असताना जय श्री माताजीचं दर्शन मला झालं. त्याच्यामध्ये जय श्री माताजीचं दर्शन झालं. साक्षात पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला मूर्तीमध्ये कसं पाहायला मिळालं? या फोटोमध्ये त्या माताजीच्यामुळे श्री माताजी कशा आल्या फोटोमध्ये? तुम्हाला दर्शन कसं झालं? तुम्ही मला प्रत्यक्ष माताजीच्या ह्याने पांडुरंगाचं दर्शन घडलं. आणि तुम्ही भजन कोणतं म्हटलं होतं अगोदर माताजीचं सेंटर सुरू होण्यापूर्वी? त्यावेळेस विठ्ठला बोल मला तुझे दर्शन घडू दे मला. आणि श्री माताजीने तुम्हाला साक्षात दर्शन दिलं का फोटोमध्ये? साक्षात दर्शन दिलं माताजीने आम्हाला पांडुरंगाचं. बरं, तुम्ही सहयोगाबद्दल काय सांगू इच्छिता आता सध्याला? सहयोगाबद्दल हे केलं तर सगळं चांगलं आहे, पण माझी तब्येत साथ देत नाही, त्याच्यातून सुद्धा मी जातेच कधीतरी.